काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी साफसफाई कशी होते? मोठ्या प्रमाणात कचरा देखील साचलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? कचऱ्याच्या बाबतीत लय म्हणजे हलगर्जीपणा करते. हे आपली गव्हर्नमेंट पण सगळे हे टेम्पोवाले वगैरे नाही का भाजी तरकारी आणतात भरतात. ते हे फळवाले पण थोडेफार हे पण कचरा करतात. परत कॉर्पोरेशनने ह्याची हे काय रोगराई वाढायला लागली, कसले कसले जंतू वाढायला लागल्यात. त्यांनी प्रशासनाने तोंड फिरवून मग असं पाणी साचतात, असं हे होतंय. नुसते फोटो टाकतात, कॉर्पोरेशनवाले येतात. आम्ही वारंवार त्यांना सांगतो की कचरा घेऊन जावा. ही वाढत जातो कचरा, परी कॉर्पोरेशनवाले काय कचरा उचलत नाही. नुसते फोटो टाकतात, म्हणतात की आम्ही घेऊन जातो, आज घेऊन जातो, उद्या घेऊन जातो. सारखं सारखं त्यांना बोलून बोलून तर वैतागच आलेलं आहे. मग ते काय असं लोकांची हानी झाली, काय डेंगू वगैरे झाला तर कवड्यात पडायचं. लहान ही गोरगरीब इकत्यात फळं वगैरे, मग त्यांना कोण हे बघणार? काय काय तुमचं एकंदरीत पालिकेची मागणी काय तुमची? आणि तुम्ही जे म्हणताय की आता कचरा इथं उचलला जात नाही. हो, कचरा उचलला जात नाही. 50 रुपये पावती फाडतो ना आम्ही त्यांच्याशी कचऱ्यासाठी. कचरा हो, कचऱ्यासाठी 50 रुपये पावती घेऊन जातात आमच्याकडनं. तरी पण ते लोक कचरा उचलत नाहीत म्हटल्यावर वारंवार त्यांना 50 रुपये आम्ही जर महिन्याला फाडत असतो. तुम्ही आता इथं बसा एवढ्या घाणीमध्ये, नेमकं काय? आता न इलाज आहे, बसणं तर हेच आहे ना आम्हाला. आणि त्यांचे 50 रुपये आम्ही पावती फाडतो म्हटल्यावर त्यांनी घेऊनच जायला पाहिजे ना कचरा. बरं, तर एकीकडे सरकार म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि मात्र या लाडक्या बहिणींमध्ये दुरावस्था दिसते. काय सांगाल सरकारला? काय सरकार नुसतं हेच आहे, त्यांना बोलून तरी काय उपयोग आहे? नुसतं लाडक्या बहिणींना पैसे चालू केले परत बंद केले, काय त्यांना तरी बोलायचंय?